गोलंदाजी एंडवर लव खानोलकर. अनेक वर्ष ज्या खेळाडून कोकण रेल्वे दोडामार्ग संघाचं प्रतिनिधित्व करत असताना फलंदाजी गोलंदाजीच्या जोरावर अनेक सामने आपल्या नावावर केले, तोच हा खेळाडू लव खानोलकर स्क्रीनवर पाहायला मिळतोय. 2 धावा दरम्यान पूर्ण केल्या जातात. पहिला चेंडू होता पॉइंटच्या डोक्यावरनं तोलवलेला हा चेंडू सतीश यांचा. वाटलं होतं सीमारेषा पार करेल की काय, मात्र सज्ज असणारा क्षेत्ररक्षक उत्कृष्टरित्या क्षेत्ररक्षण करतोय. नैसर्गिक अर्थात तिथं प्राप्त होते. यावेळेस मात्र ऑप्टमच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू पंच दोन्ही हात समांतर करतायत, अवांतर असल्याची घोषणा केली जाते. या अवांतर धावेसरशी धावफलकात वाढ होते. धावफलक पोचतय 16 या धावसंख्येवर. 16 धावा धावफलकावर. यावेळेस मात्र सर मायकल फर्नांडिस यांच्याकडनं थोडीशी चूक होते. लेग स्टंपच्या थोडासा बाहेर जाणारा चेंडू पंच दोन्ही हात समांतर करतायत, अवांतर असल्याची घोषणा केली जाते. या अवांतर धावेसरशी 2 धावा. या 2 धावेसरशी धावफलकात वाढ होते. धावफलक पोचतय 17 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा दिशा भरकटतो. थोडीशी खराब गोलंदाजी म्हणावी लागेल लव खानोलकर यांची. पहिला चेंडू उत्कृष्टरित्या हाताला, त्या चेंडूवर 2 धावा. त्यानंतरचे मात्र 3 लगातारचे स्वैरचे दिशा चेंज केली जाते. आता मात्र राईट आर्म राऊंड विकेट. यावेळी चांगला चेंडू, 1 धाव तिथेच्या चपाईने पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी वळवलेली पावलं होतील का पूर्ण? नक्कीच दुसरी ही धाव पूर्ण. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न, बघता बघता तिसरी ही धाव पूर्ण होते. या 3 धावेसरशी धावफलकात वाढ होते. धावफलक पोचते अखिल 21 या धावसंख्येवर. तिसरं षटक प्रगतीपथावर. शरद नावाचा फलंदाज आता मात्र स्ट्राईक एंडला लव खानोलकर यांचा सामना करण्यासाठी सज्ज. यावेळेस मोठ्या फटक्यासाठी तोलवला गेला चेंडू कार्पेटचा सहारा घेतोय प्रमोद तळणकर. जोपर्यंत चेंडूवर येतोय, चेंडू अडवतोय, परतीची फेक करतोय. दरम्यान 1 धाव पूर्ण केली जाते. वक्रतुंड दोडामार्ग संघाचा संघमालक सन्माननीय श्री शाणीबाई बोड्डेकर यांचं देखील आगमन होतंय. थोडस उशिरा आपण या मैदानावरती दाखल होत आहेत. त्या दरम्यान संजू गावडे सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एके धावेसरशी धावफलकात वाढ. यावेळेस तोलवलेला चेंडू हवेमध्ये, चेंडू आहे, चेंडू खाली. संतोष देसाई सेफ हँड म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं तोच संतोष देसाई अचूकरित्या झेल टिपलं आणि शरद यांची पारी आता मात्र समाप्त होते. शरद यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाचा ताबा घेतोय आनंद नावाचा. तिसरं षटक प्रगतीपथावर. 3 सैर चेंडू टाकल्यानंतर पुन्हा एकदा स्वतःच मनोबल कुठेतरी वाढवलं जातंय लव खानोलकर यांच्या माध्यमातून. हवेमध्ये बराच का चेंडू आहे, चेंडू खाली येतोय. राजाराम भट अचूकरित्या आनंद अडवला जातोय चेंडूला आणि 3 षटकाची दरम्यान सांगता होते. 3 षटकाच्या सांगते अखेरीस 2 गड्यांच्या मोबदल्यात धावफलक पोचतोय 24 या धावसंख्येवर. उर्वरित 12 चेंडूचा खेळ असेल बाकी. आता मात्र वक्रतुंड दोडामार्ग आजच्या दिवसात कुठेतरी चाचपटात फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. कालच्या दिवशी 2 सामने अगदी दिमाखात जिंकले होते. मोठा धावफलक त्यांचा पाहायला मिळाला होता. योगेश शेट्टी यांची बहारदार खेळी देखील पाहायला मिळाली होती. गोलंदाजी एंडवर आहे. वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघाच्या वतीनं 4थं षटक हाताळण्यासाठी संतोष देसाई नावाचा मॅन फ्रॉम केअर संतोष देसाई गोलंदाजी एंडवर. एक फिरकी गोलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे तोच हा गोलंदाज संतोष देसाई. समोर फलंदाज आहे. यावेळेस तोलवलेला चेंडू येईल का झेल? जवळजवळ खूपच दूरच्या क्षेत्रावर चेंडू होता.
जवळजवळ झेलपर्यंत पोचले देखील होते प्रमोद तळणकर, मात्र खूप कठीण असा झेल होता आणि निश्चितपणे चांगले प्रयत्न प्रमोद तळणकर यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. समोर आहे स्ट्राईक एंडवर आनंद नावाचा खेळाडू संतोष देसाई. पुढील चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. यावेळेस पुढे येऊन सरसावण्याचा प्रयत्न मिड ऑनच्या दिशेला क्षेत्ररक्षक दिनेश चेंडूवर येतोय, परतीची फेक करतोय. दरम्यान 2 धावा निश्चितपणे पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावेसरची धावफलकात वाढ होते. धावफलक पोहोचतोय 28 या धावसंख्येवर. 28 धावा धावफलकावर गणल्या जात आहेत. चौथा षटक प्रगतीपथावर. 2 चेंडूची होते सांगता. तिसरा चेंडू यावेळेस हवेमध्ये तोलवलेला चेंडू. चेंडू खाली राजाराम भट. येईल का झेल? नाही, झेल सोडला जातोय. मिळालेला झेल अगदी साधा सोपा झेल होता. राजाराम भट मात्र झेल सोडतोय. मिळालेला झेल जमिनीला केला जातोय दान. वाटतंय सूर्य त्यांच्या डोळ्यावर आला आणि त्यामुळे थोडा अडथळा त्यांना निर्माण झाला. यावेळेस लॉंग ऑफचा फटका. क्षेत्ररक्षक तैनात, मात्र क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं चेंडू ट्रॅव्हल होतोय चौकाराच्या दिशेनं. या चौकाराच्या मदतीने धावफलकात वाढ होते. धावफलक पोचतोय 33 या धावसंख्येवर. डबल फिगर मध्ये धावफलक परिवर्तित होतोय. दुसरा चौकार या पहिल्या इनिंग मधील सतीश यांच्या बॅटमधनं. एक चौकार, पहिला चौकार आला होता योगेश शेट्टी यांच्या बॅटमधनं. त्यानंतर मात्र दुसरा चौकार चौथ्या षटकामध्ये सतीश यांच्या बॅटमधून. पुढील चेंडू यावेळेस तोलवलेला चेंडू लॉंग ऑनच्या दिशेला. क्षेत्ररक्षक नाही, नो मॅन लँड मध्ये चेंडू जाऊन विसावतोय. 1 बाउन्स, एक टप्पा बाउन्स. चेंडू जातोय, सीमारेषेचं उल्लंघन करतोय. चौकाराच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल होतोय. 4 षटकांचा दरम्यान खेळ समाप्त होतोय. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. चौथं षटक प्रगतीपथावर. शेवटचा चेंडू शिल्लक सतीश यांच्यासाठी. खेळण्यासाठी सज्ज सतीश. तिसरा चौकार सतीश. बॅक टू बॅक 2 चौकार. यावेळेस करेल का हॅट्रिक पूर्ण? 2 क्षेत्ररक्षकाच्या मधोमध चेंडू जातोय, मात्र लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक अखेरच्या क्षणी चेंडूला अडवला जातोय. दरम्यान 2 धावा निश्चितपणे पूर्ण केल्या जात आहेत. दरम्यान 4 षटकाचा खेळ मैदानामध्ये समाप्त होतोय. 4 षटकाच्या सांगते अखेरीस धावफलक पोचतंय वक्रतुंड वॉरियर संघाचं. ते म्हणजे 39 या धावसंख्येवर. 39 धावा धावफलकावर गणल्या जात आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यात. 60चा आकडा गाठेल का वक्रतुंड धोडामार्ग संघ? हे देखील पाहण्याजोगं असेल. आता मात्र स्ट्राईक एंडवर आहे आनंद, तर नॉन द स्ट्राईकवर आहे सतीश. गोलंदाजी एंडवर सर मायकल फर्नांडिस. संघाचा संघनायक या 2 दुहेरी भूमिकेत पाहायला मिळतोय मायकल फर्नांडिस सर. राईट आर्म राऊंड विकेट. गोलंदाजी एंडवर शेवटच्या षटकातील पहिला चेंडू आनंद यांच्यासाठी. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू. पंच दोन्ही हात समांतर करतायत. अवांतर असल्याची घोषणा केली जाते. या अवांतर धावेसरची चांगला चेंडू हाताला गेला फलंदाजीच्या माध्यमातून. दरम्यान एक चोरटी धाव काढण्यात यशस्वी ठरतायत आनंद आणि सतीश. या एके धावेसरची धावफलकात वाढ होते. स्ट्राईक रोटेट केली जाते. ज्यांच्या बॅटमधनं आतापर्यंत 2 चौकार आले तोच फलंदाज स्ट्राईक एंडवर सतीश नावाचा पाहायला मिळतोय. दुसरा चेंडू शेवटच्या षटकातील सतीश यांच्यासाठी. यावेळेस लेग स्टंपच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू. पंच दोन्ही हात समांतर करतायत. अवांतर असल्याची घोषणा केली जाते. अवांतर धावेसरची धावफलकात वाढ होते. धावफलक पोहोचतोय 42 या धावसंख्येवर. यावेळेस तोललेला चेंडू हवेमध्ये. बराच का चेंडू आहे. क्षेत्ररक्षक तैनात, मात्र क्षेत्ररक्षक बनतोय दर्शक. चेंडू जातोय टाटा हॅलो गुड बाय करत, सीमा रेषेचं उल्लंघन करत षटकाराच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय.
या षटकाराच्या मदतीनं धावफलकात वाढ होते. धावफलक पोहोचतंय 48 या धावसंख्येवर. नक्कीच या मैदानावरची 60चा आकडा एक सन्मानजनक धावफलक बांधला जातोय. तो आकडा गाठण्याचा कुठेतरी वाटचाल करताना पाहायला मिळतोय. आता मात्र सतीश आणि आनंद नावाचे दोन फलंदाज. यावेळेस पुन्हा एकदा त्याच दिशेला तोलवलेला चेंडू, तीच जागा. म्हणजे सांगायचं झालं तर आणि यावेळेस मात्र या षटकाराच्या मदतीनं 50 धावा, अर्धशतक स्कोर कार्डवर गणलं जात आहे. ते वक्रतुंड दोडामार संघाचं 50 धावा धावफलकावर. यावेळेस तोलवलेला चेंडू एक धाव निश्चितपणे पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेसाठी वळवलेली पावलं यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावा. या 2 धावेसरशी धावफलकात वाढवते. धावफलक पोचतंय 52 या धावसंख्येवर. शेवटचं षटक प्रगतीपथावर. 52 धावा धावफलकावर गणल्या जात आहेत. 56 धावा धावफलकावर गणल्या जात आहेत. यावेळेस स्क्वेअर लेगच्या धोक्यावरनं तोलवलेला चेंडू, क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव निश्चितपणे पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठी वळवलेली पावलं, दुसरी धाव पूर्ण. या 2 धावेसरशी धावफलकात वाढ. धावफलक पोचतंय 58 या धावसंख्येवर. 58 धावा धावफलकावर गणल्या जात आहेत. नक्कीच विचार करता, या मैदानाचा विचार करता 60 हा आकडा या सन्मानजनक धावफलक या मैदानावरचा, आणि तोच आकडा गाठण्यासाठी कुठेतरी प्रयत्न केले जात आहेत फलंदाजांच्या माध्यमातून. आणि तो आकडा मात्र कुठेतरी गाठला जातोय. 60 धावफलकावर गणल्या जात आहेत. वक्रतुंड दोडामार संघाच्या जिंकण्यासाठी 61 धावांची असेल आवश्यकता. येणारे चेंडू 30 चेंडू आणि 61 धावा असं समीकरण. जर सामना जिंकायचा असेल मेलिसा वॉरियर संघाला, तर येणाऱ्या 30 चेंडूमध्ये 61 धावांचा पल्ला आपल्याला गाठायचा आहे. आज मात्र लव खानोलकर यांना आपला करिश्मा दाखवावा लागेल. आपल्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये ज्या खेळाडूंना क्रिकेट गाजवलं, दोडामार तालुका, सिंधुदुर्ग जिल्हा, त्याचबरोबर कर्नाटक राज्य, अशा अनेक जिल्हे आणि राज्यांमध्ये ज्यानं आपली छाप सोडली क्रिकेटच्या माध्यमातून, तोच लव खानोलकर मेलिसा वॉरियर्स क्रिकेट संघामध्ये. आणि त्याच लव खानोलकर यांना
मॅलिसा वॉरियर संघाला जिंकण्यासाठी येणारे चेंडू असतील 30 चेंडू 61 धावांची असेल आवश्यकता. मॅलिसा वॉरियर संघाच्या वतीनं सलामीची जोड गोळी मैदानाच्या आतमध्ये वरणी लागते. एका बाजूला लव खानोलकर तर दुसऱ्या बाजूला असेल भास्कर परब. फलंदाजी एंडवर भास्कर परब, स्ट्राईक एंडवर असेल तर नॉन स्ट्राईक एंडवर असेल लव खानोलकर. दुसऱ्या इनिंगचा खेळ मैदानामध्ये सुरू होतोय. प्रथम फलंदाजी करत असताना वक्रतुंड वॉरियर संघ 5 षटकाच्या सांगते अखेरीस धावफलकावर धावा जमवतोय. 60 प्रतिस्पर्धी मॅलिसा वॉरियर संघासमोर एक कडवं आव्हान उभं ठेवतोय 61 धावांचं. आणि त्या आव्हानाला सामोरे जात असताना मॅलिसा वॉरियर संघाच्या वतीनं प्रतिनिधीची जोडी मैदानाचा ताबा घेते. फलंदाजी एंडवर पाहायला मिळतोय भास्कर तर नॉन स्ट्राईक एंडवर असेल लव खानोलकर. भास्कर परब सामना करण्यासाठी सज्ज. वैयक्तिक कोट्यातील संघाच्या वतीनं पहिलं षटक हाताळण्यासाठी योगेश शेट्टी नावाचा गोलंदाजी एंडवर आहे. 61 धावांचा पाठलाग करायचा आहे मॅलिसा वॉरियर संघाला. त्या दरम्यान योगेश शेट्टी पहिल्या षटकातील पहिला चेंडू भास्कर यांच्यासाठी तोलवलेला चेंडू. 2 मॅन लाईन मध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय शरद नावाचा आणि अचूकरित्या मात्र त्या चेंडूला अडवलं जात आहे अगदी सीमारेषेच्या अगदी जवळच. 2 धावा त्या दरम्यान पूर्ण केल्या जात आहेत. श्री गणेशा केला जातोय संघाचा. श्री गणेशा केला जातोय भास्कर परब यांच्या माध्यमातून. योगेश शेट्टी पुन्हा एकदा सज्ज. या सामन्यात तरी विजय संपादन करायला मिळेल का यासाठी मात्र मॅलिसा वॉरियर संघाचे फलंदाज नक्कीच प्रयत्न करतील. यावेळेस तोलवलेला चेंडू लॉंग ऑनच्या दिशेला क्षेत्ररक्षक तैनात अचूकरित्या झेल टिपला जातोय. दुसऱ्याच चेंडूवर भास्कर परब नावाचा संतोष तांबे अचूकरित्या झेल टिपतोय. भास्कर परब नावाचा खेळाडू माघारी परततोय, तंबूच्या आश्रयाला जातोय. नक्कीच मोठमोठे फटके मारावे, संघाला विजयाच्या दिशेनं न्यावं यासाठी प्रयत्न केले होते. मात्र प्रयत्न कुठेतरी कमी पडले भास्कर परब यांचे आणि दुसऱ्या चेंडूवर मात्र माघारी परतावं लागलं ते भास्कर परब यांना. 2 धावाचं योगदान आपल्या संघाला देतोय. त्यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाजाची वर्णी लागते. राजाराम भट नावाचा फलंदाज मैदानाचा ताबा घेतोय. योगेश शेट्टी पहिल्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन यावेळी पुढे येऊन सरसावण्याचा प्रयत्न यष्टीच्या मागे सतीश आपल्याला पाहायला मिळतोय. धाव घेण्याचा कुठलाही मनसुबा नाही. तमाम प्रयत्नांना कुठेतरी आळा घातला जातोय सतीश यांच्या माध्यमातून. या वेळेस झेल टिपण्याची एक नामी संधी, सुवर्ण संधी सतीश यांना चालून आली होती. मात्र थोडेसे बीट झाले सतीश नावाचा यष्टीरक्षक आणि एक राजाराम भट यांना जीवदान मिळालेल्या जीवदानाचा कितपत फायदा उठवण्याचा यशस्वी ठरेल राजाराम भट नावाचा फलंदाज हे देखील पाहण्याजोगं असेल. चांगला चेंडू सन्मान दिला जातोय. हलक्या हाताने तोलवतोय. मात्र एक चोरटी धाव घेण्यात दोन्ही फलंदाज यशस्वी ठरतायत. या 1 धावेसरची धावफलकात वाढ होते. धावफलक पोचतोय 3 या धावसंख्येवर 61 धावांचा पाठलाग करत असताना पॉवर प्लेचं अनिवार्य षटक हाताळतोय योगेश शेट्टी. नक्कीच फलंदाजांना पूर्णपणे जखडून ठेवण्याचा प्रयत्न आतापर्यंतचा योगेश शेट्टी यांचा. शेवटचा चेंडू या अनिवार्य पॉवर प्ले षटकातील
समोर आहे फलंदाजी एनवर लव खानोलकर. यावेळी समाचार घेण्यास यशस्वी होईल का हे देखील पाहण्याजोगं असेल. ज्यावेळी लिजंड ट्रॉफी वर्ष पहिलं आणि त्या नियोजित स्पर्धेमध्ये तब्बल 142 धावांचा 142 धावा ज्यानं पूर्ण केल्या होता पल्ला त्यानं पूर्ण केला होता. उत्कृष्ट फलंदाजाचा किताब त्यांच्या डोक्यावर देखील आहे. तोच लव खानोलकर. चेंडू तुलवला गेला फाईन लेगच्या दिशेला. दरम्यान 2 धावा निश्चितपणे पूर्ण केल्या गेल्या. एका षटकाचा दरम्यान खेळ मैदानामध्ये समाप्त होतोय. धावफलक पोहोचतोय एका गड्याच्या मोबदल्यात 61 धावांचा पाठलाग करत असताना 5 या धावसंख्येवर. यापुढील होणारा सामना श्री फायटर्स बनाम दामोदर क्रिकेटर्स या दोन संघादरम्यान. दोन्ही संघाच्या संघ नायकांनी कृपया टॉस का बॉस मध्ये नाणेफेकीसाठी यायचं आहे. हा सामना टेबल टॉपर साठी असेल. दोडामार्क दामोदर क्रिकेटर्स आणि श्री फायटर दोन्ही संघाच्या संघ नायकांनी कृपया नाणेफेकीसाठी यायचं आहे. गोलंदाजी एंडवर आहे. वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघाच्या वतीनं दुसरं षटक हाताळण्यासाठी आनंद. पहिला चेंडू नो चेंडू घोषित करण्यात आला. येणारा चेंडू असेल फ्री हिटचा. राजाराम भट समाचार घेईल का? नक्कीच तोलवलेला चेंडू. एक धाव निश्चितपणे पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न नाही. जोपर्यंत परतीच्या धावेसाठी पावलं वळवली गेली होती लव खानोलकर यांच्या माध्यमातून, मात्र त्या दरम्यान क्षेत्ररक्षकाची परतीची फेक आली आणि त्यामुळेच एकाच धावेवर समाधान मानावं लागलं. यावेळेस मोठा प्रहार केला जातोय. चेंडू खाली निलेश धरणे. नक्की चेंडू अडवला जातोय. ज्या चेंडूवर जवळजवळ चौकार लिहिला गेला होता तो चेंडू कुठेतरी सीमारेषेच्या अगदी जवळच अडवला जातोय निलेश धरणे यांच्या माध्यमातून. त्या दरम्यान 2 धावा निश्चितपणे पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावेसरची धावफलकात वाढ होते. धावफलक पोहोचतोय 8 या धावसंख्येवर. दरम्यान 1 धाव पूर्ण. पुढील चेंडू हाताळण्यासाठी सज्ज असेल आनंद नावाचा गोलंदाज. समोर आहे फलंदाज राजाराम भट. दहा धावा धावफलकावर 61 धावांचा पाठलाग करत असताना दुसरं षटक प्रगतीपथावर पुढे येऊन सरसावण्याचा प्रयत्न. नक्कीच यावेळेस मात्र सुंदर यष्टीरक्षण सतीश यांच्या माध्यमातून. दुसऱ्या गड्याचं होतंय पतन. राजाराम भट नावाचा फलंदाज माघारी परततोय. त्यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज वर्णी लागते. संघाचा संघनायक संघ मालक या दुहेरी भूमिकेत असणारे सर मायकल फर्नांडिस आपल्याला पाहायला मिळत आहेत. मायकल फर्नांडिस मैदानाचा ताबा घेतोय. धावफलक पोहोचतोय स्थिरावलेलं 10 या धावसंख्येवर. या पुढील होणारा सामना दामोदर क्रिकेटर्स बनाम श्री फायटर्स या दोन संघादरम्यान. हा सामना टेबल टॉपर साठी असेल. नाणेफेक जिंकल्यानंतर श्री फायटर संघ फलंदाजी स्वीकारतोय. फलंदाजी स्वीकारतोय श्री फायटर संघ आणि गोलंदाजीसाठी आमंत्रित केले जातोय दामोदर क्रिकेटर्स संघाला. आनंद नावाचा गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. गोलंदाजी येण्यावर. यावेळेस आल्याच मोठा फटका मारावा हा इरादा कुठेतरी फसला जातोय मायकल फर्नांडिस यांचा. यावेळेस तोलवलेला चेंडू जाईल का? षटकार येईल का? नाही. अगदी सीमारेषेच्या जवळच मात्र चेंडू योगेश शेट्ये झेल टिपण्यात यशस्वी ठरतोय आणि मायकल फर्नांडिस यांची पारी मात्र समाप्त होते. गोल्डन डकचे शिकार बनतोय तो मायकल फर्नांडिस.
त्यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाजाची वर्णी लागते. नवीन फलंदाज मैदानाचा ताबा घेतोय. प्रदीप नावाचा मायकल फर्नांडिस यांची जागा घेण्यासाठी प्रदीप नावाचा फलंदाज जातोय मायकल फर्नांडिस यांची जागा घेण्यासाठी. दोन षटकाचा खेळ मैदानामध्ये समाप्त होतोय. धावफलक पोचतोय 61 धावांचा पाठलाग करत असताना 10 या धावसंख्येवर. उर्वरित 18 चेंडूंचा खेळ असेल बाकी. येणारे 18 चेंडू अजूनही 51 धावांची असेल आवश्यकता. ती म्हणजे बॅलिसा वॉरियर संघाला. समोर आहे फलंदाजी एनवर लव खानोलकर. आता मात्र बॅटची करामत दाखवावी लागेल. करिश्मा काहीतरी करावा लागेल. समोर आहे गोलंदाज निलेश धरणे. यावेळी चांगला चेंडू होता. चेंडू जातोय घोषित क्षेत्रामध्ये 2 या धावसंख्येसाठी. दुहेरी धावेने धावफलकात वाढ. धावफलक पोहोचतोय 52 या धावसंख्येवर. 12 या धावसंख्येवर. उर्वरित 17 चेंडूंचा खेळ असेल बाकी आणि येणाऱ्या 17 चेंडूमध्ये अजूनही 49 धावांची असेल आवश्यकता. यावेळेस तोलवलेला चेंडू पॉइंटच्या डोक्यावरनं एक धाव निश्चितपणे पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू जातोय घोषित क्षेत्रामध्ये 2 या धावसंख्येसाठी. या 2 धावेसाठी धावफलकात वाढ. धावफलक पोचतय 14 या धावसंख्येवर. अजूनही उर्वरित 16 चेंडू शिल्लक या मॅच मधील आणि उर्वरित 16 चेंडू मध्ये जर सामना जिंकायचा असेल बॅलिसा वॉरियर संघाला तर 47 धावांची असेल आवश्यकता. थोडंसं क्षेत्ररक्षण सजवताना पाहायला मिळतोय निलेश धरणे नावाचा खेळाडू. इथून मात्र बॅट उचलावी लागेल. जर संघाला विजय प्राप्त करून द्यायचा असेल तर षटकार चौकारांची आतषबाजीची नितांत करायचं. यावेळेस तोलवलेला चेंडू नो बॅन लाईन मध्ये चेंडू जाईल. योगेश शेट्टी आता मात्र कुठेतरी चूक करतोय. चेंडू जातोय 1 बाउन्स 2 बाउन्स. सीमा रेषेचं उल्लंघन करतोय. चौकाराच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. या चौकाराच्या मदतीने धावफलकात वाढ होते. धावफलक पोहोचतोय 18 या धावसंख्येवर. तिसरं षटक प्रगतीपथावर. दरम्यान आमचे समालोचक मित्र तुषार देसाई यांचं देखील आगमन होतंय. पुढे येऊन सरसावण्याचा प्रयत्न. नो मॅन लँड मध्ये चेंडू जातोय. नक्कीच समालोचन कक्षामधून देखील लव खानोलकर यांची तारीफ केली जाते. लगातारचा दुसरा चौकार लव खानोलकर यांच्या माध्यमातून. शॉट ऑफ द डे या चौकारानिशी धावफलकात वाढ होते. धावफलक पोचतोय 22 या धावसंख्येवर. डबल फिगर मध्ये धावफलक परिवर्तित होतय. हॅट्रिक आपल्या नावावर नोंदवेल का चौकारांचं हे देखील पाहण्याजोगं असेल. लव खानोलकर खेळण्याचा प्रयत्न होता. हिरलं फलंदाज लव खानोलकर यांना निलेश धरणे यांनी आणि निर्धाव पद्धतीचा चेंडू त्यांच्या माध्यमातून हाताला गेला. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. 2 चौकार आतापर्यंतचे लव खानोलकर यांच्या बॅटमधनं पाहायला मिळाले. पुढील चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. यावेळेस तोलवलेला चेंडू हवेमध्ये. चेंडू आहे बराच काळ. 3 क्षेत्ररक्षक चेंडूवर येत आहेत. नो कॉलिंग पाहायला मिळतंय. चेंडू लँड होतोय जमिनीवर. दरम्यान एक धाव निश्चितपणे पूर्ण केली जाते. दरम्यान 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त होतोय दुसऱ्या इनिंगचा. धावफलक पोहोचतोय 23 या धावसंख्येवर. 23 धावा धावफलकावर गणल्या जात आहेत. 61 धावांचा पाठलाग करत असताना उर्वरित 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये अजूनही 12 चेंडू
38 धावांची असेल आवश्यकता. 12 चेंडू 38 धावा. लव खानोलकर स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतोय. नक्कीच त्यांच्या बाहुबलात ताकद आहे मोठमोठे फटके मारण्याची. हा सामना कुठल्याही क्षणी आपल्या बाजूनं फिरवू शकतो. लव खानोलकर ही किमया करेल का? लव खानोलकर हे देखील पाहण्याजोगं असेल. मात्र समोर गोलंदाज आहे वक्रतुंड दोडामार संघाच्या वतीनं. गोलंदाजी एंडवर पाहायला मिळतोय. वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघाच्या वतीनं चौथं षटक हाताळण्यासाठी सतीश नावाचा गोलंदाज. फलंदाजी करत असताना 42 धावांचं योगदान आपल्या संघाला देण्यात यशस्वी ठरला होता सतीश नावाचा खेळाडू. यावेळेस गोलंदाजीत कोणती किमया करतोय आणि या खेळाडूवर खूप खुश पाहायला मिळत आहेत संघाचे संघमालक शानीभाई बोड्डेकर. यावेळेस आडव्या बॅटने तोलवलेला चेंडू एक धाव निश्चितपणे पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी वळवलेली पावलं. दुसरी धाव पूर्ण होईल का? नक्कीच आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये जाऊन पोचतोय लव खानोलकर आणि 2 धावा निश्चितपणे पूर्ण केल्या जात आहेत. टोटल 3 धावा आणि या 3 धावेसरची धावफलकात वाढ होते. आता मात्र धावफलक परिवर्तित होतोय 26 या धावसंख्येवर. अजूनही 11 चेंडू 35 धावांची असेल आवश्यकता. समोर आहे लव खानोलकर. पुढे येऊन सरसावण्याचा प्रयत्न. योगेश शेट्टी आता मात्र कुठलीही चूक करत नाही. मोठा मच्चा मात्र आता मात्र जाळ्यात अडकतोय. लव खानोलकर यांची पारी मात्र समाप्त होते. 21 धावांचं योगदान आपल्या संघाला देण्यास यशस्वी ठरला तो लव खानोलकर. सलामीला आला होता. चौथ्या षटकापर्यंत मैदानामध्ये थांबला. वाट पाहिली. आपल्या परीने होईल तेवढी मदत संघाला सहकार्य संघाला केलं. 21 धावांचं योगदान आपल्या संघाला देण्यात यशस्वी ठरला. मात्र कुठल्याही फलंदाजांना त्यांना साथ सोबत केली नाही. जर त्यांना साथ सोबत केली असती तर नक्कीच चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं या सामन्यादरम्यान. सतीश नावाचा गोलंदाज यावेळी पुन्हा एकदा सज्ज. लॉंग ऑनचा फटका पाहायला मिळतो. एक धाव निश्चितपणे पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. बघता बघता दुसरी ही धाव पूर्ण. जोपर्यंत निलेश धरणे चेंडूवर येतोय, चेंडू अडवतोय, परतीची फेक करतोय दरम्यान 2 धावा निश्चितपणे पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावेसरची धावफलकात वाढ होते. धावफलक पोहोचतोय 28 या धावसंख्येवर. आडव्या बॅटचा फटका. स्क्वेअर लेगच्या दिशेला क्षेत्ररक्षक तैनात. 29 धावा धावफलकावर. एकोणतीस धावा धावफलकावर घडल्या जात आहेत. पुढचा चेंडू सतीश यांचा. यावेळेस चांगला चेंडू होता. मोठा फटका खेळायचा होता. मात्र चेंडू आणि फळीचा काही संपर्क झाला नाही. चेंडू जाऊन विसावतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. संतोष तांबे यष्टीच्या मागे मात्र चोखरित्या कामगिरी निभावताना पाहायला मिळतोय. हलक्या हाताने तोलवलेला चेंडू फाईन लेगच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल होतोय. पंचांचा निर्णय 2 धावा आणि या 2 धावेसरची चौथ्या षटकाची होते सांगता. चौथ्या षटकाच्या सांगते अखेरीस धावफलक पोहोचतोय मेलिसा वॉरियर संघाची. ती म्हणजे 31 या धावसंख्येवर. अजूनही 30 धावांची असेल आवश्यकता. शेवटच्या 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 30 धावांची असेल आवश्यकता. म्हणजे तब्बल 5 षटकार. कुठला फलंदाज मारेल का हे देखील पाहण्याजोगं असेल. समोर आहे फलंदाज मेलिसा वॉरियर संघाच्या वतीनं. फलंदाजी एंडवर पाहायला मिळतोय बाळा नावाचा. गोलंदाजी एंडवर अर्जुन तांबे, संतोष तांबे. संतोष तांबे यावेळी पहिल्या चेंडूवर उडालेला कारंजा. दया लोंडे आपल्याला पाहायला मिळतोय चेंडू खाली. अचूकरित्या झेल टिपला जातोय. बाळा नावाचा
फलंदाज माघारी परततोय. त्यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाजाचे वर्णे लागते. नवीन फलंदाज मैदानाचा ताबा घेतोय अबू नावाचा. आता मात्र उर्वरित 5 चेंडू 30 धावांची असेल आवश्यकता. 5 चेंडू 30 धावा असं समीकरण असताना अबू नावाचा फलंदाज मैदानाचा ताबा घेतोय. स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतोय. फलंदाजी एंडवर मारेल काय? 5 चेंडूवरती 5 षटकार. पहिला चेंडू उत्कृष्टरित्या, दुसरा चेंडू हाताला अबू यांना खेळायचा होता, मात्र चेंडू आणि फळीचा काही संपर्क झाला नाही. निर्धाव पद्धतीचा चेंडू. आता मात्र 4 चेंडू 30 धावा. जोरदार अपील केली जाते पंचांच्या माध्यमातून. बॅटची कडा लागली. फलंदाज बागारी परततोय. 3 चेंडू 30 धावांची असेल आवश्यकता. जवळजवळ सामन्याचा निर्णय होतोय, फक्त औपचारिकता बाकी राहते. नवीन फलंदाज मैदानाचा ताबा घेतोय प्रमोद तळणकर. मॅन फ्रॉम घोडगेवाडी. घोडगेवाडी गावातून हा खेळाडू बिलॉंग करतोय. छोट्या यष्टीचा हा खेळाडू, मात्र मोठ्या फटक्यासाठी ओळखला जाणारा हा खेळाडू प्रमोद तळणकर. यावेळेस तोलवलेला चेंडू. उर्वरित 2 चेंडू आणि 29 धावांची असेल आवश्यकता. एक चेंडू 28 धावा. यापुढील होणारा सामना वक्रतुंड, माफ करा, दामोदर क्रिकेटर्स बनाम श्री फायटर या 2 संघादरम्यान. श्री फायटर संघ नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला जातोय. क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलं जातंय ते दामोदर क्रिकेटर्स या संघाला. हा सामना संपल्यानंतर लगेचच दामोदर क्रिकेटर संघ आपण क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. त्या दरम्यान तुषार देसाई समालोचन कक्षामध्ये या. आणि हा सामना आरामात जिंकतोय तो वक्रतुंड वॉरियर्स दोडामार्ग संघ. या नुकत्याच झालेल्या सामन्यातील